आम्ही गॅसची पाईपलाईन करतो। आता हे 4 मजली पाईपलाईनचं काम आहे। चौथ्या मजल्यापासून ते शेवटच्या मजल्यापर्यंत, खालच्या मजल्यापर्यंत 4 मजली गॅसची पाईपलाईन आहे। ही टोटल 6 किचन आहेत। 6 किचन, समोर 3 किचन आहेत, पाठीमागे 3 किचन आहेत। असे टोटल 6 किचनचं काम आहे पाईपलाईनचं। सिलेंडर ठेवायची जागा ही खाली आहे। सिलेंडर सर्वात पहिल्या मजल्याला, तिथे खिडकी आहे त्या बाजूला खालच्या साईडला सिलेंडर ठेवायचं आहे। तिथून वरीपर्यंत गॅसची पाईपलाईन केलेली आहे। ही पाईपलाईन ॲल्युमिनियम प्लास्टिक कोटेड आहे। हे कन्सील केलेलं आहे आपण अंडरग्राऊंड। गॅसची पाईपलाईन ही कन्सील केलेली आहे। खालच्या साईडला खिडकीच्या खाली तिथं सिलेंडर ठेवायची जागा आहे। तिथून वरीपर्यंत गॅसची पाईपलाईन आहे। आता इथं जो आहे ते टोटल 6 सिलेंडर बसणार आहेत। 6 सिलेंडरमध्ये एक खालच्या मजल्याचं, दुसऱ्या मजल्याचं, परत तिसऱ्या मजल्याचं, चौथ्या मजल्याचं, असे 3 समोरचे, पाठीमागे 3 असे 6 किचनचे इथं पॉईंट सोडलेले आहेत। इथून पूर्ण 6 सिलेंडर लावायचं आहे। प्रत्येक किरायदारचे, परत घरमालकाचे सिलेंडर, असे 6 सिलेंडर आहेत तिथं। इथून गॅसचा सप्लाय होतो आणि हे सर्वात सुरक्षित आहे। गॅसचं लिकेज होत नाही, स्फोट होत नाही आणि तेवढ्या चौथ्या मजल्यापर्यंत सिलेंडर न्यायची आपल्याला गरज नाही। त्यामुळे सुरक्षित असल्यामुळे हे पाईपलाईन बरेच लोक करून घेतात। तुम्ही पण करून घ्या गॅसची पाईपलाईन। या अंडरग्राऊंड बांधकामाच्या वेळेस प्लास्टरच्या अगोदर केली जाते। नमस्कार।